नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये आलेलो आहो आणि शनिवार वाडा जो आहे हा कसबा विधानसभा क्षेत्रामध्ये येते आणि 13 मेला जे आहे पुणे लोकसभेची निवडणूक आहे. म्हणूनच जे फेरफटका कुणाला झटका आणि हवा कुणाची ही जाणून घेण्यासाठी मी इथे आलेलो आहोत. आपण हा शनिवार वाडा जो आहे माझ्या पाठीमागे बघू शकता, हा मोठा भव्य गेट आहे. हा ऐतिहासिक असं हे स्थळ आहे. म्हणजेच 18व्या शतकामध्ये जे आहे जे इथे मराठे साम्राज्याचे जे पंतप्रधान जे आहे त्यांचं निवासस्थान हे आहे. एक प्रसिद्ध असं स्थान आहे. आणि शनिवारवाडा नाव कसं पडलं ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो की या 1757 मध्ये जे आहे या वाड्याची पायाभरणी केली होती आणि त्या दिवशी जो आहे तो दिवस शनिवार होता, म्हणून त्याचं नाव हे शनिवारवाडा पडलं असं सांगितलं जातं. पण एकंदरीतच जे पुण्यामध्ये जे लोकसभेची हवा कुणाची आहे ते जाणून घेण्यासाठी जे आहे मी पुण्यात आलेलो आहो. तुम्हाला मी स्वारगेटचा एक व्हिडिओ टाकलेला आहे आमच्या चॅनलवर, तो तुम्ही बघू शकता. आणि शिवाजीनगरचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. पण आता या म्हणजे कसबापेठ मतदारसंघामध्ये मी आलेलो आहो आणि कसबापेठ मतदारसंघ जो आहे हा रवींद्र धंगेकरांचा आहे. कारण रवींद्र धंगेकर जे आहे गिरीश बापट त्यांच्या निधनाच्या नंतर जी आहे इथली निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये म्हणजे हा बीजेपीचा परंपरागत जो मतदारसंघ समजला जात होतो तो रवींद्र धंगेकरनी विधानसभा मतदारसंघ तो खेचून आणला. पण आता त्यांना काँग्रेसने लोकसभेची तिकीट दिलेली आहे. पण आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा रवींद्र धंगेकरची काय स्थिती आहे किंवा इथे हवा कुणाची आहे ते जाणून घेण्यासाठी आपण चला या भेटूया, फिर पुणेकरांच्या सोबत बातचीत करूया. आता मी शनिवार वाड्याच्या बाहेर आलेलो आहो आणि बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे जे आहे ही रसवंती आहे. थोडं यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया की जे पुणे लोकसभामध्ये हवा कुणाची आहे. दादासोबत बोलून घेऊया आपण. दादा काय नाव आहे? मुरली अण्णा. हवा कोणाची आहे इथे? मुरली अण्णाचा. मुरली अण्णा. आणि उमेदवार कोण कोण आहे? धंगेकर आणि मुरली अण्णा. म्हणजे दोघांमध्ये लढत आहे का? हो. आणि ते तात्या मोरे आहेत ना कात्रजला. तात्या मोरेचा कसं काय राहणार वंचित बहुजन आघाडीचं? काय सांगता येत नाही. बाजी कोण मारेल पुण्यात? मुरली अण्णा. धंगेकरांचं पण नाव भरपूर चालू आहे. मुरली अण्णाचे पण तोंडात. धंगेकर इथले कसबाचे आमदार आहेत. हो. नक्कीच हे जे आहे दादा मुरली यांना नाव घेतात, म्हणजे मुरली मोहोळ जी आहे ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार. नक्कीच आणखी काही लोकांसोबत आपण चर्चा करूया आणि जाणून घेऊया थोडं लोकांच्या मनात नेमकं काय आहे ते, या मतदारसंघातील लोकांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा. नक्कीच आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघू शकता हे एक नाश्त्याचं दुकान आहे या ठिकाणी आणि अनेक लोक नाश्ते करायला येत असतात, तर त्यांच्यासोबतही आपण जाणून घेऊया. लोक आहे. तुम्ही कुठली आहे? अरे वा, हे पुण्याचे लोक. पण जास्त आम्हाला जास्त इथे बाहेरचेच लोक मिळतात, पुण्याचे कमी. नाही, आता बाहेरची लोक, पुण्याचं पॉप्युलेशन भरपूर वाढलेलं आहे त्यामुळे पुण्यात बाहेरची लोक तर भरपूर आहे. नक्कीच. म्हणजे रोजगारासाठी पण. हो. पुणे डेव्हलप सिटी असल्यामुळे पुण्यात आहे. शिक्षणाचं माहेरघर आहे. बरोबर आहे. शिक्षणासाठी पण शिक्षणासाठी माहेरघर आहे पुण्यात. आता दादा 13 तारखेला निवडणूक आहे आणि तुम्ही युवक आहे. काय युवकांच्या काय अपेक्षा आहे आणि काय मुद्दे आहेत? तुम्ही वोटिंग करायला जाणार तेव्हा काय मुद्दे घेऊन जाणार? मुद्दे तर भरपूर आहेत तसं म्हणायला गेलं पुण्यामध्ये. तसं मेन मुद्दा म्हणजे तर तसं काही नाही, पण मला असं वाटतं अजून होऊ शकतं पुण्यामध्ये भरपूर काही गोष्टी. म्हणजे समस्या काय आहे? समस्या तर काही नाही, पुणे पहिल्यापासून डेव्हलप आहे त्यामुळे समस्या तर काही आहे नाही. शिक्षणात आहे, सर्व आहे, रोड आहेत, रस्ते आहेत, समस्या तर काही नाही. पण एवढं आमचं म्हणणं आहे की चांगला उमेदवार निवडून यावा. आता हवा कोणाची आहे मग इथे? धंगेकर साहेबांची. धंगेकरांची आहे. आणि उमेदवार कोण कोण आहे? रवींद्र धंगेकर आहेत. आणखी दुसरे कोण आहे प्रतिस्पर्धी? मोहोळ आहेत. अच्छा, मोहोळ आहे. आणखी वसंत मोरे आहेत. वसंत मोरे तात्या वंचित बहुजन आघाडीकडून आहे. काही त्यांचा असर काँग्रेसवर होईल?
एवढं तर काही होणार नाही, पण धंगेकर साहेब ऑलरेडी इथून कसब्यामधून निवडून आलेले आहेत आणि त्यांची हवा आहे, शक्यतो तेच निवडून येतील. हो, धंगेकर साहेब. इथे ट्रॉफिकची समस्या आहे असं बोलल्या जातं नेहमी. ट्रॅफिक तर आहे, पुणे सिटी असल्यामुळे ट्रॅफिक तर खूपच आहे. पण बघू आता काही कुठे ठिकाणी आहे, फ्लायओव्हरची गरज आहे, सर्व आहे, पण आता ते होईल हळूहळू. आता पुणे सिटी आपली स्मार्ट सिटी आहे, त्यामुळे होईलच पुढे हळूहळू. तुम्हाला काय वाटते दादा, पुण्याच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारू शकते? मुरलीधरांना. मुरलीधरांना. हे बघा, हे दोघं सोबत आहेत. हे मित्र आहे, मित्र आहे ना तुम्ही दोघं? मित्र आहे, पण मित्रता त्यांची चांगली आहे. पण निवडणुकीत मात्र दादांचं मत धंगेकरांकडे आहे आणि या दादांचं मत मुरली अण्णाकडे आहे. काय बरं, असं तुम्ही दोघं मित्र आहेत? नाही असं काही नाही. आता मित्र तर मित्र जागी राहणारच आहे, असं काही नाहीये. शेवटी राजकारण आहे, ज्याच्या ज्याच्या माइंडच्या हिशोबाने. आता माझ्या डोक्यात आहे शक्यतो बीजेपी पुन्हा एकदा परत म्हणजे तुमच्या डोक्यात का बीजेपी काय? परत एकदा असं का नवीन बदलाव होईल. काय बदलाव आहे? परत एकदा मोदीच पाहिजे. म्हणजे कशासाठी? सर्व यंग जनरेशन साठी. किंवा मोदींनी म्हटलं होतं की 2014 मध्ये माझी जर सत्ता आली तर मी 2 करोड लोकांना रोजगार देईल. काय वाटतं तुम्हाला, दिले 2 करोड लोकांना? ते काही जणांना भेटले, काही जणांना भेटले, ज्यांना नाही भेटले 2 करोड म्हणजे एका वर्षी 2 करोड तर 10 वर्षात 20 करोड. 20 करोड झाले. रोजगार मिळाला. ज्यांना भेटले त्यांना भेटले, ज्यांना नाही भेटले ते म्हणते. तुमच्या मते तुम्ही खुश आहे का मग त्याच्यावर? सध्या तर आमचं चालू आहे, असं काय माझ्या तर काय घालेलं नाही. काय तुम्हाला काय वाटतं दादा, रोजगाराच्या संदर्भात जे मोदीजीने बोलले होते ते तर पूर्ण झालेलंच नाही आतापर्यंत. आताही ते म्हणतात की रोजगार मिळेल वगैरे, पण आता अजून रोजगार मिळालेला नाही. माझं म्हणणं असंच आहे की रोजगार मिळावा, कारण की सध्या रोजगार खूप कमी आहे, खूप कमी आहे. यंग पिढी जी आहे त्यांना जॉब नाहीयेत, भरपूर म्हणजे असे आहेत. त्याच्यामुळे हे गोष्टी हे भाजपाने करायला पाहिजे. त्याच्यामुळे माझं म्हणणं, त्यांना माझा विरोध नाहीये, पण म्हणजे आश्वासन दिलं ते पूर्ण हो, आश्वासन पूर्ण केले असते तर आम्ही त्यांना हे केलं असतं. तुम्ही दादा सांगा, मोदीजींनी जर 2 करोडचं आश्वासन पूर्ण केलं असतं तर आज बेरोजगारी राहिलीच की का? नाही राहिले असे. कारण का अजून आता पुढे काय होणार आहे, आता कोणाला माहिती. लोकसंख्या आणि वाढेल. 2 करोडचे 20 करोड होणार का 20 चे अजून जास्त वाढणार, कमी होणार का जास्त होणार, आता येणार पुढच्या कळेलच आता रिझल्ट. 80 करोड लोकांना फ्री धान्य देणं महत्वाचं आहे की 80 करोड लोकांना रोजगार देणं महत्वाचं आहे? दोन्ही पण महत्वाचे आहेत. अन्न वस्त्र निवारा. कारण अन्नाशिवाय माणूस जगणार कसं? रोजगार मिळाला तर तुम्ही काही खरेदी करू शकाल ना. रोजगार केला तर मग पुढचं भविष्य. आज धान्य दिलं पण रोजगार दिला नाही. मग तेच ना, मग धान्य दिलं तर ते फक्त पोटापुरतं झालं. मग रोजगार दिला म्हणजे पूर्ण फॅमिलीसाठी जगतो ना, ते पण महत्वाचं आहे, हा पण महत्वाचा आहे. काय वाटतं तुम्हाला, सरकार मोदीजीची झाली तर होईल? होईल, बदलाव होईल. बदलाव होईल. हो. तुम्हाला काय वाटतं? होईल, बदलाव नक्कीच होईल, पण केलं पाहिजे. जे रोजगारीचा मोठा प्रश्न आहे आपल्या इथं, तो मला वाटतं त्यांनी केलं पाहिजे. केंद्रात सरकार त्यांची आली तर आम्हाला काही हे नाहीये, पण महाराष्ट्रात माझं असं म्हणणं की काँग्रेसची सरकार आहे. निश्चितच हे 2 मित्र आहे, पण हा बोला. आणि एक गोष्ट की जे आपले पुण्याचे उमेदवार आहेत धंगेकर साहेब, हे खूप गरिबीतनं आणि खालच्या तळावरनं आलेले आहे. हे सगळ्यांसाठी पळून जाणारे कार्यकर्ता आहे एक, तर त्यांना ती जाणीव आहे त्या गोष्टीची. तर माझं म्हणणं हेच आहे की त्यांनी निवडून यावं पुण्यामध्ये. अच्छा, तुम्ही मतदान करा किंवा नाही, आम्ही तर मतदान करणार, त्यांना 100% मतदान धंगेकरांनाच करणार आम्ही. तर नक्कीच हे पुण्याच्या युवकांची प्रतिक्रिया आहे. 2 मित्र आहे, पण 2 मित्र एक बीजेपीच्या बाजूने आहे तर एक काँग्रेसच्या बाजूने आहे. पण नक्कीच सरकार कोणाचीही हो, जे विकासाचे मुद्दे आहे, जे बेरोजगारीचे मुद्दे आहे, जे महागाईचे मुद्दे आहे, हे सोडवणारी सरकार त्यांना अभिप्रेत आहे. आणखीनही काही लोकांसोबत आपण जाणून घेऊया. आपण काही स्थानिक जे दुकानदार आहे त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांची प्रतिक्रिया सुद्धा महत्वाची आहे. हा कसबा पेठ मतदारसंघ आहे आणि आपण बघू शकता हे मार्केटमध्येच आहे. मी आता सध्या मार्केटमध्येच आहे. आपण काकांना थोडं विचारू. नमस्कार. नमस्कार काका. नमस्कार. काय म्हणता, किती वर्षापासून आहे? अहो, आता आमच्या इथं आता अख्खेच काळेचे पांढरे झाले. किती वर्ष? आता बघा ना, आता 60 वर्ष माझे, 4थी 5वी पिढी आहे. 60 वर्षात काही बदल झाला पुण्यात? काय बदल होणार आहे, हे खाऊ घालाडे इथं कोण आहे? बापट. बापटाने वाटोळ गेलं ना, काय दुसरं काय करणार आहे तू? आपण चांगले मोठे नेते होते. कुठला काय नेता होता, काय राव, विकास केला का त्यांनी कधी? नाही. 5 वेळा आमदार झाला, एकदा खासदार झाला, वरती गेला, काय राहिलं त्याचं? काय राहिलं आता? काय पण देशामध्ये मोदीजीने खूप विकास काय केला. नाही, काय नाही, काय केलं? ते सगळे चोर आहेत, हे सगळे चोर आहेत.
याचे त्याचे घरे हातोडे बितोडे घेऊन जातात घर फोडायला, बाकी काही नाही. आता पुण्याची निवडणूक आहे 13 मेला, तर काय वाटते इथे कोणाचे भाऊ येणार आमचे कोणते भाऊ? दंगेकर. दंगेकर हा भाऊ. मग दुसरं कोण आहे? चांगली कामं करतात. हम्म. कधी तुमच्या घरी कधी दिवाळी आली का? आमच्या घरी दिवाळी आली. अच्छा. कधी गुढीपाडव्याला गाठी आली का? आमच्याकडे आली. दंगेकर भाऊ पाठवतात सगळं, मग दिवाळीचे फटाके सगळे सगळं 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 पाठवतात. कुणाला विचारा, कुणाला नाही मिळालं कसब्यामध्ये जोडे मार नाही म्हटलं. आता रामाच्या टायमाला सुद्धा त्यांनी दिवे दिले. अच्छा. मग 22 तारखेला, मग 22 मार्चला दिवे वाटले दिवे. या दंगेकरांच्या कामावर खुश आहे तुम्ही? मग आमचा माणूस येतो. गंगाकर आहेच तसा माणूस. अहो अख्ख्या देशाचं काम, पुणे शहराचं काम करणारा माणूस येतो. ते काय बोलायचं नाही. कोण मग त्यांच्या टक्कर मध्ये कोण आहे? अहो कोण का असं ना हो, त्यांच्याकडे काळजी, त्यांच्याकडे बघायचं नाही. आपल्या माणसाकडे फक्त बघायचं. ते मोरे असो ना तो मोळ असो, त्यांच्याकडे नाही बघायचं. हे सगळे ते वसंत त्या मोरेचं पण काम तसंच आहे म्हणते ते दंगेकरांसारखं. तिकडे येते, इकडे नाहीये. कुठे कुठे? कात्रजला. इकडे काय राहिलं कुठे? कात्रजला त्या तिकडचा आहे कोंडवा. इकडचा नाहीये. इकडं कोण विचारतं त्याला? नाही विचारत कोण त्याला. भाजपच्या पण उमेदवाराचं चांगली टक्कर देत आहे असं काय समजतं. नाही काही होत नाही. वन साइड मध्ये निवडून येणार. लक्षात ठेवा, 50,000 निवडून येणार आहे. मतदान कमी जरी झालं ना तरी 50,000 भाऊ येतात ते. आणि माझी गॅरंटी पहिल्या ह्याच्यात ते लीड घेणार, शेवटपर्यंत लीड मध्ये राहणार. येऊन घ्या आपल्याकडनं. मी पण प्रचार करत आहे का त्यांच्या बाजूला? मी त्यांचाच माणूस आहे. हे प्रचार प्रमुख आहे. मी त्यांचा आहे म्हणून त्यांची बाजू मांडणारच आहे. पण काही नाही. मी त्यांचा माणूसच आहे पहिला. मी तुम्हाला फक्त म्हणतो एक, तुम्ही दुकानदार आहे. दुकानदार म्हणजे दुकानदारी बी बघायचं आणि त्यांच्याकडे बी बघायचं. अरे वा. आम्ही दोन्ही कामं करतो. असं काय त्याच्यासाठी नाही. प्रचाराला फिरता का मग तुम्ही दुकान बंद केल्यावर? प्रचाराला फिरत नाही कारण मग तब्येत बरी नाही. अच्छा, बरं. करू शकत नाही. पण दुकानावरून करता तुम्ही मग प्रचार फुलाहारासाठी लोकांना सांगतो की, लोकांना मी सांगतो ना. मग सगळ्यांना किती येणारे लोकांना? भरपूर माझ्याकडे येणारे जाणारे रिक्षावाल्यांना सुद्धा मी सांगतो भाऊंकडे लक्ष द्या म्हणून. आज आता मग आम्ही सकाळी रिक्षाने तुम्ही- आलो. दादा एक सांगा, दंगेकर साहेब जर इथून विजय झाले तर काय अपेक्षा काय आहे तुमच्या इथल्या पुण्याच्या शहराच्या संदर्भात? मग चेहरा मोहरा तेच बदलणार, दुसरं कोणी. हे बीजेपी वाले कधी काम करत नाही. आता माझ्या अख्खा काळाचे पांढरे झाले. मी आतापर्यंत सगळ्या निवडणूक, मी मोरारजी भाई देसाई पासून निवडणुका बघतोय. मी मोरारजी भाई देसाईच्या पासून मी निवडणुका बघतोय. नोटाबंदी त्यांनी केल्यानंतर ह्यांनी केली. काय त्या 2000 नोटा गडप झाल्या. कुठे नोटा लोकांच्या खात्यावर पाठवणार? काय केलं त्यांनी? काही केलं नाही. गळपण टाकले. पण विकास तर मोदीजींनी भरपूर केला आहे. काय विकास केला? खीर खागली, बुड घागरी येतो, डूब घागरी मगर येतो. एका ह्याच्यामुळे माणसाला साफ करून टाकणार तो. लक्षात ठेवा. त्यांच्याकडे नादी लागायचं नाही. दादा पण आले. या ना, तुम्ही पण या, बोलूया. बोलतो बरोबर बोलतो. ते बोलतात, ते पण बोलतात, तर तुम्ही पण बोला. तुम्ही कुठली आहे? आम्ही इथले पुण्यातली. पुण्यातले साहेब. मतदान कुठे आहे तुमचं? नवीन मराठी शाळेत. अच्छा. म्हणजे आता काय म्हणते, हवा कुणाची चालू आहे पुण्यामध्ये? सध्या काय सांगता येत नाही कोणाचं बाबा. नाही सांगताय. पण जास्त करून दंगेकर जोरात आहे. दंगेकर जोरात आहे. जोरात आहे. त्याचं काम चांगलं आहे. म्हणजे जिंदगीमध्ये मोदीने कधी सभा घेतलेला आहे, पंतप्रधानांनी कधी सभा घेतलेल्या आहेत का? कुठल्या आमच्या काँग्रेसच्या कधी सभा झालेल्या आहेत का? नाही झाल्या. राहुल गांधीची सभा नाही झाल्या. राहुल गांधीचे नाही, पंतप्रधानांच्या कधी सभा झाल्या का? मनमोहनच्या कधीच नाही. हे घाबरलेत. डर गया तो घर गया. खुलं बोलणारी माणसं आहे. खुलं खुलं बोलतात. मला यांचं पटलंय. खुलं खुलं बोललं पाहिजे. बरोबर बोलतो. आमची घेऊन येते. हं? आमची घेऊन येते ती. नाही, बोलणारे बोल. बरोबर बोलतो तू. साहेबांची माणसं आहे. आम्ही सगळ्यांची तुतारी वाजवणार आहे. कोण आहे? सगळ्यांच्या तुताऱ्या वाजवणार आहे. आणि ज्यांनी आमचं घड्याळ पडवणार त्यांचे काटे बी पाडणार आहे. अरे बरोबर. उद्धव साहेबांची पण शेणात फोडली. हा ते कोण आहे? काल बघितलं ना सभा ऐकली का? काल सभा ऐकली का काल ठाण्याची? काय बोलली ती? दिवार दाखवलं का नाही? मेरा बाप चोर आहे. हा मग या असे बाई बोलणारे पाहिजे. बोलणारे पाहिजे. आता बोलत नाही. जो डर गया वो घर गया. नुसता चष्मा आणि दाढीवर करत नसतं एका जागेवर बसून. काय जे बरं उद्धव भारतात बोलतात नाही बरोबर बोलत. जो बोलते त्याला ईडी सीबीआयची द्या की त्याला
त्या माझ्याकडे पाठवून त्याला तुम्हाला भीती नाही वाटत काय? अजिबात नाही. मला तर वरती दुकान चालवावं लागतं इथे. नाही अहो, मला बी वरतीच जायचं. तर काय माझं काय घर चालणार आहे का? मोठे मोठे नेते भेटतात ईडीसीबी ऐका ते ईडी बीडी तर त्यांच्याकडे बीडी वाजवणार, बीडी पिणारी लोक. आम्ही काय माहिती का, आम्ही गरीब माणसे. काय यांनी कधी गरिबांच्या दारात गेलेत का कधी? कधी गरिबांच्या घरात गेले? लोकांची घरं पडलेली त्यांनी. अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून तिकडे गेले. ते ईडी लावली ना त्याला. ते घाबरलं ते. मग ईडी म्हणजे बीडी. मग हातामध्ये बीडी, तोंडात बीडी, मग ते तिकडे पाहिले. मोदी मेरे साथ आएगा क्या? नाही तो अंदर भेज देंगा. आता बिचारा केजरीवाल गेले का नाही निष्कारण. केजरीवाल मग काय अर्थ आहे का? आयपीएस ऑफिसर आहे राव. हा हे एवढं शिक्षण केलंय का मोदीनी? आयपीएस ऑफिसर झालाय का मोदी कधी? हा एवढ्या मोठ्या माणसाला त्यांनी आतमध्ये पाठवला, नोकऱ्या सोडून त्याच्या आला तर राजकारणामध्ये. मोदीजींनी जे आहे ते जगामध्ये नाव कमावलेलं आहे. काय करतो जो आला कशा करता जन्माला नाव कमवला आणि नंतर नाव कमवला. आता एवढ्या पैशाचं केले काय? नोटाबंदी केलेलं आहे. दादा राम मंदिर पण बनवलं त्यांनी. त्यांनी बनवलं का? त्यांनी बनवलं. आता त्यांनी उद्घाटनच केलं. उद्घाटन त्यांनी खेळ ढोकायला गेलता का तिथं? का माती उचलायला गेलता? अहो बांधणारे कोण वेगळे, लोकांनी सगळे पैसे देऊन मंदिर बांधलं. आम्ही सुद्धा दिलेले. पण त्यांनी पुढाकार घेतला ना. पुढाकार घेऊन द्या ना. मंदिराचं जरी केलं तर कुणी केलं? सगळ्यांनी मिळून केलं, एकट्याने केलेलं नाहीये. त्याच्यावरती शिवाय दाखवू नका की त्यांनी केलं म्हणजे. आता त्या देवळातल्या पेटीचा गल्ला त्या घरी जाणार आहे. कोणाकडे जाणार आहे? कोणाकडे जाणार आहे? देवळातल्या पेटीचे गल्ले सगळे त्याकडे जाणार आहे. हिशोब कोण मागणार आहे त्याला? आता प्रधानमंत्री कोण बनेल मग? आता ते आता सांगू शकत नाही. आता आमचं सरकार आल्यावर. तरी पण आता तुमचं सरकार आलं तर कोण बनलं पाहिजे? आल्यानंतर न बोलू. आता मी बोलू शकत नाही त्यावर. तरी तुमच्या मनातला प्रधानमंत्री कोण आहे? अजिबात नाही. या बाबतीत आम्ही बोलू शकत नाही. फक्त आमचं सरकार येऊ द्या, मग बघू. पण इथलं दंगेकर, दंगेकर शुवर डर गया समझो घर गया. काय म्हणत? हा फिर मी खीर खाली डूब घागरी. म्हणजे खीर खातात ना, डूब घागरी होतात ते. फक्त एक राज्यामध्ये विकास करणारा एक माणूस आहे रवींद्र दंगेकर. तेव्हा यांचा बघा आहे का नाही? नक्कीच हे या हवा नशिबानालाच मिळणार. काय पुन्हा मिळणार? नशीबवाल्यांना. पुण्यातला जन्म घेतला नशीबवान त्यालाच मिळणार. तर नक्कीच हे जे दादा आहेत यांची दुकान जी आहे हे हार फुलांची दुकान आहे. हे हार फुल वगैरे विकतात आणि अनेक वर्षापासून त्यांची हे दुकान आहे. पण मात्र बोलण्यात ते घाबरत नाही. जे सत्य आहे ते त्यांनी या ठिकाणी मांडलेलंच आहे. पण पुण्यामध्ये जे हवा जी आहे ते धंगेकरांचीच आहे आणि धंगेकरच निवडून येणार अशी भविष्यवाणी तुम्ही केलेली आहे. भविष्यवाणी देवानी केलेली आहे. कोणी केली? देवानी गेली. आपण देव नाही, आम्ही देव आहे का? माणूस आहे. आणि माणूस हा नशिबान असतो. पुण्यामध्ये जन्म घेतलेला माणूस आई वडिलांच्या पोटी खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. तर नक्कीच हे दादांची प्रतिक्रिया होती. आणखीनही आम्ही काही लोकांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू आणि जाणून घेऊया पुण्यामध्ये हवा कुणाची. आणखीनही काही नागरिक पुण्याचे माझ्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. सर काय सांगाल? आता पुण्याची निवडणूक आहे 13 तारखेला. हवा कुणाची आहे? हवा सर्वसाधारणतः दंगेकर काँग्रेसची आहे. कारण लोकांच्या मनात त्यांच्या भाजप विरुद्ध, महागाई विरुद्ध वगैरे रोष आहे. त्यामुळं दंगेकरांना जास्तीत जास्त सपोर्ट मिळेल. म्हणजे इथे महागाईचा मुद्दा काम करेल. बेरोजगारी आहेच, महागाई आहेच. त्याच्यानंतर लोकांच्या मनात ते जे काय महाराष्ट्राचं राजकारण झालं ते चुकीच्या पद्धतीने झालं. कुठलं राजकारण? कोणतं राजकारण? फोडाफोडीचं राजकारण. त्यामुळे लोक नाराज झाले. शिवसेना फोडली, त्याच्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी म्हणजे एकनिष्ठपणा नसल्यामुळे ते लोक नाराज झाले. पण सर राज ठाकरेंनी जो निर्णय घेतलाय तो कसा निर्णय वाटला? म्हणजे मोदी सोबत जाण्याचा. त्यांचं काय आहे तळ्यात मळ्यात असतं. म्हणजे कसं आहे, राज ठाकरे आज कुठल्याही पक्षात नाही. त्यांचा पक्ष जरी असला तर तो कुठेही दखल घेण्यासारखा नाही.
दादा या इकडे तुम्ही युवक आहे युवक आपल्यासोबत युवकांच्या सुद्धा महत्वाची भूमिका असते थोडं तुम्ही इकडे या गुणामध्ये, सावलीमध्ये. तुम्ही सुद्धा युवक आहेत पुण्याच्या युवकांची काय यावेळेस भूमिका राहणार आहे मतदानामध्ये? तुम्ही युवक आहे काय मुद्दा राहील तुमचा म्हणजे यावेळेस मतदान करताना कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहे? बोला बोला बिनधास्त बोला काय घाबरायचं नाही युवकांनी घाबरायचं नाही आहे बोलायचं असतं. कोणाला बरोबर इथं म्हणजे कोण भाजी कोण मारणार इथे? दंगेकर. चला ठीक आहे नक्कीच. तुम्ही पण या इकडं. पुण्याचा नाही, कुठले आहे तुम्ही मग? अमरावती. अमरावती. कधी आले अमरावतीवरून? मला 8 वर्ष झाली. इथे 8 वर्ष पण मतदान तुमचं इथं आहे ना? नाही, अमरावतीला आहे का? अमरावती. अमरावतीत कोणाचा माऊल होता? तिथं आपले दिनेश भाऊ. चला नक्कीच बच्चू कडूचे पार्टीचे ते दिनेश बाबू होते प्रहारचे त्यांचे अमरावतीचे आहेत. पण एकंदरीतच इथे जो आम्हाला जो कल दिसून येत आहे तो दंगेकरांच्या बाजूनं तो दिसून. मार्केटमध्ये काही व्यावसायिक महिला सुद्धा आहे आपण बघू शकता या मार्केटमध्ये पुण्याच्या मार्केटमध्ये आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया. मावशी आता 13 तारखेला मतदान आहे हा तुझं मतदान कोणाकडे आहे? काय नावच येत नाही बरं मला. काय नाव? दंगेकर. हा रवींद्र दंगेकर. हा मोहोळ कधी आहे? नाही नाही आम्ही तुळशीबागेतला आहे म्हणल्यावर तरी देणार. अच्छा हा काय चिन्ह आहे त्यांचं? पंजा. पंजा. हा. अच्छा आणि आमच्याकडे बघा मानाव. अच्छा इथं दंगेकर बघतील का? बघतील. बघतील काय? हो अच्छा बघणार म्हणजे बघणार. हा. तर नक्कीच याही आजीचं जे मतदान आहे ते दंगेकरांच्या बाजूने आपल्याला जाताना दिसलं आहे.